श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. व्रतकथा. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ही महालक्ष्मीची कहाणी देवीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने आपल्या घरात सदैव वास करावा, धनशांती राहावी म्हणून मन लावून वाचावी आणि ऐकावी. या व्रताने सर्व मनोकामना फलश्रुत होतात. अशा या महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वापार युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे. सौराष्ट्र देशाचा राजा भद्रश्रवा अतिशय शूर, दयाळू आणि प्रजाहितदक्ष होता. वेदशास्त्र पुराणांचा त्याचा अभ्यास होता. देव, ब्राह्मण, साधू, संत त्याच्या राज्यात सुखी होते. त्या राजाच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर, सुलक्षणी आणि पतिव्रता होती, पण अतिशय अहंकारी होती. मागच्या जन्मात ती एका वेश्याची भार्या होती. क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई. एकदा ती रागाने घराबाहेर पडली. जंगलातून जाताना तिला काही सुवासिनी दिसल्या. त्यांनी श्रीलक्ष्मीचे व्रत धरले होते. त्यांच्याबरोबर तिनेही हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली. कालांतराने त्यांची परिस्थिती सुधारली. देवीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ती सुखात आणि ऐश्वर्यात लोळू लागली, पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणुसकी विसरली. त्यांना एकूण 8 अपत्ये झाली. 7 पुत्रांनंतर त्यांना एक कन्या झाली. त्या कन्येचे नाव श्यामबाला असे होते. राजा राणी अगदी सुखात राहत होते. असे असताना एकदा देवीच्या मनात आले की आपण आता राणीला भेट द्यावी. ती आपल्याला ओळखते की नाही ते बघावे. आपण तिच्या राजमहाली राहावे. त्यामुळे राजा आणखीनच धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल. त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले. फाटकी वस्त्रे घातली. माथी मळवट भरून काठी टेकत टेकत ती राजमहालाच्या दारी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने तिला विचारलं, कोण ग बाई तू? कोठून आलीस? काय काम आहे? तुला काय हवे आहे? तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली, माझे नाव कमला. मी द्वारकेहून आले आहे आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे. तेव्हा दासी तिला म्हणाली, राणीसाहेब तर महालात आहेत. तुझा निरोप मी त्यांना सांगते, पण त्या मलाच रागवतील. काय हा तुझा अवतार? तो पाहिला तर त्या तुला हाकलून देतील. मला मात्र उगीचच बोलणी खावी लागतील. त्यापेक्षा तू इथेच आडोशाला थांब. थोड्या वेळाने मी त्यांना सांगेन. तिच्या या बोलण्याने म्हातारीला फार राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मात एका वेश्याची पत्नी होती. दरिद्रीपणामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत. त्यामुळे नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली. तिच्या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची दया आली आणि नंतर माझ्या व्रतामुळे तिला ऐश्वर्य प्राप्ती झाली. तिच्या जीवनात आनंद आला. तिने लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघेही लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्या पुण्यामुळे या जन्मी तिला तिचा राजकुलात जन्म झाला. नंतर राणी पदावर बसली, पण वैभवाने आणि अहंकाराने तिला देवीचा विसर पडला. ती कोणाचीही पर्वा करेनाशी झाली. लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे, पण मी आता परत जाते. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबवले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासेने विचारले, मला सांगाल का ते व्रत? मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत ती परत जाण्यास निघाली. त्यावेळी राणी महालाबाहेर आली. म्हातारीला पाहताच तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली, ए थेरडे, कशाला आलीस तू इथे? जा इथून या क्षणी चालती हो. आणि तिने तिला राजवाड्याबाहेर घालून दिले. तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती तडक तेथून चालती झाली. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही. तेवढ्यात म्हातारीला वाटेतच राजकन्या श्यामबाला भेटली. तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि म्हणाली, आजीबाई, रागवू नका. माझ्या आईचे वागणे चुकले. मी तिच्या वागण्याबद्दल तुमची क्षमा मागते. माझ्यावर दया करा. श्यामबालेचे ते नम्र शालीन वागणे पाहून म्हातारीला तिची दया आली. तिला आशीर्वाद देऊन तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रत सांगितले. काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती सुधारली.
तिने दासी पण सोडून दिले आणि ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालाने ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण सुरू केले. सर्व नेम धर्म पाळून तिने लक्ष्मी व्रत पूर्ण केले. शेवटी व्रताचे उद्यापन केले. लवकरच शांबालेचे लग्न सिद्धेश्वर राजाचा राजपुत्र मालाधराशी झाले. ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली. पण हळूहळू राजा भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयाला गेले. त्यांचे भाग्य फिरले. शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल केली आणि राजाला देशोधडीला लावले. ते दोघे अन्न पाण्यालाही महाग झाले. त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते. एक एक दिवस चिंतेत उगवत होता आणि मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला आपल्या कन्येला भेटावे वाटले. तिच्याकडे जावे, 4 दिवस राहावे असे वाटले आणि तो एकटाच निघाला. चालून थकला भागला तो राजा शेवटी जावयाच्या राज्यात पोहोचला. थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी नदीकाठी झाडाखाली बसला. त्याच वेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आली असताना तिने त्यांना पाहिले. दासी धावतच राजवाड्यात गेली आणि राजाला ही बातमी सांगितली. त्याबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठविला. मोठ्या सन्मानाने भद्रश्रवाला राजवाड्यावर आणले. त्याचा आदर सत्कार केला. राजकन्या शांबालाला वडील आल्यामुळे फार आनंद झाला. तिने त्यांची काळजी घेतली. मोठ्या सुखात आणि आनंदात पाहुणचार केला. काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्यांच्या मनात आला. त्याने मुलीला तसे सांगितले. तेव्हा तो परत जाण्यास निघालेला असताना शांबालाने त्याला धनाने भरलेला एक हंडा दिला. मजल दरमजल करीत भद्रश्रवा आपल्या घरी परत गेला. धनाने भरलेला हंडा पाहून राणी चंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरील झाकण काढले. तर काय, आत फक्त कोळसेच निघाले. ते पाहून त्या दोघांनीही आपल्या कर्माला दोष दिला. पण त्यांचे दुःखाचे दिवस काही संपत नव्हते. एक एक दिवस चिंतेत सरत होता. शेवट सूरजचंद्रिकेलाही आपल्या मुलीला भेटावे, तिला डोळे भरून पाहावे अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली. मोठ्या कष्टाने शेवटी मुलीच्या घरी पोहोचली. आईला पाहता शांबालाला फार आनंद झाला. तिने आपल्या आईचा आदर सत्कार केला. नवीन कपडे लत्ते दागदागिने दिले. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. शांबालेने लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले. तसेच आपल्या आईकडूनही लक्ष्मी व्रत करून घेतले. मुलीकडे थोडेसे दिवस राहून चंद्रिका परत आपल्या घरी गेली. पण मुलीने वडिलांना कोळसे भरलेला हंडा दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. याचा राग चंद्रिकेच्या मनात होता. लक्ष्मी व्रत केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारू लागली. त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी शांबाला आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली. पण चंद्रिकेने शांबालेचे स्वागत केले नाही. पण शांबाला काही आईवर रागवली नाही. 4 दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून बरोबर घेऊन आपल्या घरी गेली. घरी गेल्यावर मालाधराने तिला हंड्यात काय आहे ते विचारले. शांबालाने त्या हंड्यातील मीठ दाखवले. तेव्हा तो म्हणाला, हे काय, तू मीठ बरोबर आणलेस? त्यावर शांबाला म्हणाली, या मिठाचा काय उपयोग ते तुम्हाला आता कळेलच. थोडे थांबा. हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे. त्या दिवशीच्या जेवणात शांबाले कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही. मालाधराला ते अळणी जेवण आवडले नाही. ती मालाधराला म्हणाली, मिठानेच पदार्थांना चव येते. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमान राखावे. राजा मालाधराला तिच्या बोलण्यातला अर्थ उमगला. आपल्या सेनापतीच्या सल्लामसलतीने भद्रश्रवा राजाच्या शत्रूवर चढाई करून त्याला त्याचे संपूर्ण राज्य परत मिळवून दिले. त्याला त्या युद्धात भरपूर लूटही मिळाली. त्यांनी मोठ्या सन्मानाने भद्रश्रवा आणि सूरजचंद्रिकेला घरी बोलावले. त्या दिवशी गुरुवार होता. मायलेकींनी दोघींनी लक्ष्मी व्रत करून पूजा आरती करून रात्री सागर संगीत नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केला. मालाधराने त्या दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले. या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गतवैभव परत मिळाले. सुख समाधान लाभले. त्यांचे दुःखाचे दिवस संपले. अशा प्रकारे त्यांची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. जे लोक हे लक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल.
पण हे व्रत नित्यनियमाने केले पाहिजे. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरद हस्त सतत ठेवील. महालक्ष्मी व्रताची ही कथा सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांतीः. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. करवीर पूर्वासिनी सुरवरमणी माता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकरे जठरी जन्मविला धाता. सहस्रवदनी भूधरण पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. मातुलिंग गदा खेट करवी किरणी. झळके हाटक वाटी पियुष रस पाणी. माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी. शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजान गवागमसारी. प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. अमृत भरिते सरिते अददुरिते चारी. मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी. वारी माया पटल प्रणमत परिवारी. हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी. लिहिल्या असतील माते माझे निज बाळी. पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी. मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी.